कोंडगाम येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू एकता संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून एकतेचा आणि संस्कृतीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली, ज्यामध्ये युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले स्वामी त्रिवेदानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर, संगमनेर यांनी आपल्या मार्गदर्शनातून हिंदू समाजाने एकत्र राहण्याचे, परंपरा जपण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच प्रमुख वक्ते श्री भुवनेश भीमसेन कुंभार यांनी आपल्या भाषणात सामाजिक समरसता, एकता, शिक्षणाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्माण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी समाजासाठी पुढे येण्याची गरज अधोरेखित केली, तसेच समाजातील एकोप्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक श्री मधुकर दादा पाटील, सहसंयोजक श्री संतोष पाटील, अध्यक्ष श्री यशवंत सीताराम पाटील, मार्गदर्शक डॉक्टर कंचनली आमले कराडे, तसेच सर्व कार्यकर्ते आणि नागरिक यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता अभियान आणि नागरिक शिष्टाचार या विषयांवर विशेष भर देण्यात आला. यामुळे उपस्थित नागरिकांना समाजातील जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यात आल्या. हनुमान मंदिर परिसरात पार पडलेला हा कार्यक्रम एकतेचा आणि समाज जागृतीचा प्रभावी संदेश देणारा ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशा कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त केली. एकंदरीत कोंडगाव येथील हिंदू एकता संमेलन यशस्वी ठरले असून समाजात एकतेचा आणि जागृतीचा संदेश देण्यात आला आहे. देश जरी 1947 ला स्वतंत्र झाला तरी सुद्धा 1925 पासून 1925 ला डॉक्टर हेगडेवार यांनी संघाची स्थापना केली, म्हणजे स्वातंत्र्याच्या जवळपास 22 वर्ष अगोदर. त्यावेळेला त्यांना कळलं की हिंदू जो आहे आपला जातीजातीमध्ये, प्रांतामध्ये वाटला गेलेला आहे. तर त्यांना एकत्र जर करायचं असेल तर देशाबद्दल त्यांना प्रेम आणि हिंदुत्वाबद्दल जर त्यांना माहिती करून द्यायचं असेल, एकत्र आणायचं असेल तर हे त्यांनी संघाची स्थापना केली. आणि तेव्हा लहान मुलांना घेऊन त्यांना ती याची हिंदुत्वाची शिकवण दिली. हिंदू धर्म काय आहे ते, जसं मगाशी आपल्या वक्त्यांनी सांगितलं, तिथून सुरुवात केली. आणि ते आज 100 वर्ष झाली 2025 ला. आणि त्यानिमित्ताने असे कार्यक्रम चालू आहेत. आजही आम्ही जो बस्तीमध्ये कार्यक्रम आहे, हा पहिला कार्यक्रम होता बस्तीचा. अजून 2 बस्त्या बाकी आहेत. त्या आजचा प्रतिसाद बघता की कुठेतरी हिंदू जागा होतोय, त्याला कळतंय की आपला देश आणि आपल्या धर्मासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी देणं लागतो. आजचं हे वातावरण बघता बरीचशी मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांनी आज सर्व मान्यवरांचे विचार ऐकले. याच्यामुळे मला नक्कीच वाटतं की आता आमच्या धर्मामध्ये किंवा धर्माबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण होईल. हिंदू एकता समिती आम्ही स्थापन केली आणि हिंदू एकता संमेलन आम्ही आजच्या दिवशी घडवून आणलं. यामागचं कारण म्हणजे आपला हिंदू अलग अलग दिशेला चाललेला आहे. अलग अलग समाज, कोणी पण मानायला तयार नाही की मी हिंदू आहे. आज बरेचसे आदिवासी असतील या बहुजन वर्ग आहे, हे लोक पण जरा लांब चाललेले आहेत. ते आपले आहेत, त्यांना कोणीतरी दिशाभूल करत आहेत. आज आदिवासी पाड्यामध्ये सुद्धा ख्रिश्चन धर्मियांनी प्रार्थनास्थळ स्थापन केलेलं आहे. त्या दिवशी जो मी बघितलेला आहे तेव्हापासून मी मागे लागलोय. तो ख्रिश्चनांचा प्रार्थनास्थळ कसं आहे त्यांनी हे केलेलं आहे, त्यांना कसं बंद करता येईल. कारण आपला समाज त्यांच्यामध्ये चाललेला, विलीन होत चाललेला आहे. का तर काहीतरी कुठेतरी आमिष दाखवतात आणि त्यांच्या धर्मामध्ये ते विलीन करून घेत आहेत. तर आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन केली आणि सर्वांनी विचार केला का हिंदूंना एकत्रित आणायला पाहिजे, जेणेकरून हिंदू एकत्र येऊन ती ताकद वाढेल. पुढे चालून जे तो मुस्लिम लोक, काही लोक जे बाहेरचे आलेले आहेत, बंगाल या साईडनं आलेले आहेत, हे लोक खूप आपल्या मुलींना फसवून कुठेतरी, आता आम्ही बघतोय अस्मितामध्ये काही मुली आपल्या जातात तर तिथे त्या लोकांनी त्यांना बरेचसे प्रकरण बघतोय आम्ही, म्हणजे प्रेमामध्ये फसवून त्यांच्याशी लग्न करून त्यांना ते घेऊन चाललेत. तर आज ती गोष्ट व्हावी नाही म्हणून आपण लहान मुलांना, जसं महाराजांनी सांगितलं का लहान मुलं पाहिजे इथे,
लहान मुलांवरती हे संस्कार घडले पाहिजे, जेणेकरून हिंदुत्व कुठेतरी वाचेल. कारण हिंदुत्व खूप धोक्यात येत चाललेलं आहे. आपण जिकडे तिकडे विखरूत चाललेत. आपला धर्म, प्रत्येकजण माझा हा धर्म, माझा हा धर्म, माझा तो धर्म, याच्यामध्ये आपण मागे पडत चाललेलो आहे. कुठेतरी आपण संघटित व्हायला पाहिजे. धन्यवाद. मला असं वाटतं की जात, धर्म, पंथ, भाषा, जसं मी म्हणाली भाषणामध्ये की हे आपल्या देशाच्या प्रगतीमधले सर्वात मोठे अडथळे आहेत. त्याच्यामुळे जात, धर्म, भाषावाद, प्रांतवाद हे विसरून ज्यावेळेस समाज एकसंघ होईल त्यावेळेस सशक्त आणि सामर्थ्यवान राष्ट्र निर्माण होईल. म्हणून मला असं वाटतं की जात, धर्म, पंथ ह्याच्या पुढे जाऊन संपूर्ण समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे. तरच आपला देश सामर्थ्यवान आणि सशक्त होईल.